आई अगं मुद्दाम बोललो. असं बोललो ना की माणसाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात. काय ग आई, सुनेने केलेला चहा आवडला नाही म्हणून मुलाच्या थोबाडीत मारते. सरळ माझ्यावर ढकलून दिलत ना आई. माझ्यातर्फे आणखीन मारा. बरं दे, एक नाही 10 खाय तिच्या हातच्या. अरे नशीब लागतं या वयात आईच्या हातचा मार खायला. लगेच माऊलीला पगळायला नाही. मागचं सगळं विसरून गेलात. छान उघडते मी उघडते दार, तुम्ही नका उठू. सांगतो बेलच्या आवाजावरून सांगतो, हिची नातवंड भांडत भांडत आलेली आहे. इथून पुढे माझ्या गाडीला अजिबात हात लावायचा नाहीयेस तू. 15 दिवसात गाडी इथेच सोडून कायमची सासरी जाणार आहे. विसरली आहे गी. गाडी ठेवून नाही घेऊन जाणार आहे. आई आई बघितलंच काय म्हणाले ते? म्हणजे बापाने घेऊन दिली गाडी, सासरी घेऊन जाणार. तेच ते हो. हा तेच ते. पण काय हो बाबा, हिचा नवरा हिला खडतूस मोपेड घेऊ शकत नाही. अरे 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 अगं जरा पैसेवाला तरी पाहायचंच. गाडी घेऊन जाऊ. काय म्हणालास तू? काय म्हणालास आता? परत बोल. काय काय म्हणा काय म्हणालास? काय म्हणालास? बघितलं ना आमचे पिंपळकर कुटुंब कसं आहे. आणि आमच्या गोंधळात तुम्हाला जर सामील व्हायचं असेल ना तर नक्कीच नाट्यगृहामध्ये या. आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे 30 मेला गडकरी रंगायतला, 31 मेला आहे रवींद्रला आणि 1 जूनला आहे पार्ल्यात. तेव्हा नक्की भेटायला या आम्हाला. नाटक आहे आता थांबवायचं कसं?